सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. कुठलाही विद्यार्थी असू द्या, ज्या वेळेला शालेय जीवनामध्ये कुठली तरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची वेळ येते त्या विद्यार्थ्यावर, त्या वेळेला त्या विद्यार्थ्याला लक्षात येत नाही की नक्की सुरुवात कुठून करायची, काय आधी करायचं, काय नंतर करायचं. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं काय होतं की अगदी खूप कठीण कठीण गणित किंवा कठीण कठीण प्रश्न आधीच करायला सुरुवात करून घेतात आणि मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की एकंदरीत ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा अतिशय कठीण असणार आहे आणि तिथेच त्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. किंवा बरेच विद्यार्थी असे असतात की जे चुकीच्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करतात, किंवा बरेच विद्यार्थी असेही असतात की जे सुरुवातीला खूप जास्त प्रमाणात अभ्यास करतात आणि नंतर हळूहळू जसं जसं दिवस पुढे जातात तसं तसं त्यांचं सस्यासारखं होऊन जातं. तो ससा काय करतो की सुरुवातीला खूप पळतो आणि नंतर मध्ये एका ठिकाणी जाऊन एका स्पॉटला जाऊन थांबून जातो. या विद्यार्थ्यांचं देखील तसंच होतं. मग कुठलीही एक्झाम जर तुम्हाला क्वालिफाय करायची असेल, कुठल्याही एक्झाम मध्ये जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल, पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील, तर त्याच्यासाठी 7 टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे. त्या 7 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर आता शाळेतच नाही तर पुढे गेल्यावर सुद्धा पुढच्या ज्या काही एक्झाम्स असतील, अगदी एमपीएससी घ्या, युपीएससी घ्या, नीट घ्या, जेई घ्या किंवा कुठलीही एक्झाम, जी एक्झाम तुम्हाला द्यायची असेल त्या प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्ही अगदी टॉपवर येऊ शकतात. फक्त तुम्हाला ह्या 7 टिप्स ज्या आहेत त्या अगदी रिलिजियसली फॉलो करायच्या आहेत. म्हणजे आपण जसं रोज जेवण करतो, रोज आपण आंघोळ करतो, रोज आपण जसं श्वास घेतो, त्या पद्धतीने तुम्हाला रोज रोज ह्या टिप्स ज्या आहेत ह्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत. शक्य असेल तर या टिप्स कुठेतरी कागदावर छान मस्त मोठ्या अक्षरात लिहून घ्या आणि कुठेतरी तुमच्या समोर जिथे तुम्हाला दिसेल लवकर, तुमच्या बेडच्या समोर किंवा तुमच्या आरच्या समोर, तुमच्या स्टडी टेबलच्या इथे कुठेतरी या टिप्स नक्की लिहून घ्या. जेणेकरून काय होणार आहे की तुम्हाला या टिप्सचा फायदा जो आहे तो फायदा नक्की होईल. मग आता नवोदयची जर एक्झाम असेल तर नवोदयच्या एक्झाम मध्ये जर तुम्हाला पहिले यायचं असेल, किंवा नवोदयच नाही, स्कॉलरशिप असू द्यात किंवा कुठलीही असू द्यात, आत्ता जी मुलं आहेत 4थी 5वीची मुलं आता नवोदयची तयारी करतायत, 4थीची मुलं 7वीची मुलं आता स्कॉलरशिपची तयारी करतायत, 8वीची मुलं आता NMMS ची तयारी करतायत, 6वीची मुलं आता होमी बाबाची तयारी करतायत किंवा MTS ची तयारी करतायत. तो या ज्या वेगळ्या वेगळ्या एक्झाम्स आहेत, खूप साऱ्या एक्झाम्स आहेत. इयत्ता 4थी पासून पुढे जर तुम्ही बघितलं ना तुम्हाला खूप साऱ्या एक्झाम्स बघायला मिळतील. मग आता सगळ्यात पहिला टप्पा काय, सगळ्यात पहिली लेवल जी असते किंवा सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, तर सगळ्यात पहिले आपल्याला आपलं जे गोल आहे ते गोलचा मार्ग जो आहे ना तो मार्ग समजून घ्यायचा आहे. मग मार्ग कसा समजून घेणार, तर मार्ग समजण्यासाठी जी कुठली परीक्षा तुम्ही देणार आहात त्या परीक्षेचं स्वरूप आणि त्याचा सिलेबस, अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम माहिती करून घ्या. ठीक आहे. जर समजा आपण ठरवलं की मला या सुट्ट्यांमध्ये, या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये इथे इथे फिरायला जायचंय, लेट्स से की मी आता महाराष्ट्रात आहे आणि मी ठरवलं की मला कन्याकुमारीला फिरायला जायचंय. मग कन्याकुमारीला जर मला फिरायला जायचंय तर मला माहिती पाहिजे की कन्याकुमारीला जायला माझ्याकडे कुठली ट्रेन असणार आहे किंवा कुठली बस असणार आहे. मग मी इथून कुठल्या स्टेशन पर्यंत जाणार, तिथून पुढे कुठली ट्रेन पकडणार, मग कुठल्या स्टेशनवर उतरणार, तिथून मग मला राहायची सोय बघावी लागेल, तिथे आजूबाजूला काय काय बघण्याची ठिकाणं आहेत हे सगळं मला बघावं लागणार. ही सगळी काय झाली, ही पूर्वतयारी झाली. तुम्ही प्रवासाला लागलायत का, नाही, प्रवासाला लागायच्या आधीची जी तयारी आहे ती तयारी काय तुमची, तर परीक्षेचं स्वरूप समजून घ्यायचं आहे आणि अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. आता या 2 गोष्टी तुम्ही समजून घेतल्यात की तुम्हाला एक लक्षात येईल की तुमचा रस्ता कुठला आहे, तुमचा मार्ग कुठला आहे. ठीक आहे. पहिला टप्पा झाला. मग त्याच्यानंतर लेवल 2 काय येते, तर जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी एक ससाचं सांगितलं, ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलेली आहे. काय करतो तो ससा, अगदी सुरुवातीला खूप जोरात पळत जातो आणि मग नंतर तो एका ठिकाणी गेल्यानंतर बोर होऊन जातो. त्याला असं वाटतं की अरे कासव तो खूप लांब आहे, किंवा त्याला वाटतं भूक लागली, आता जरा ऊन वाटलंय, आराम करून घ्यावा. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचं पण होत असतं. काय करतात विद्यार्थी की सुरुवातीला खूप जोरात पळतात, खूप फास्ट मध्ये, रेसमध्ये एकदम फास्ट असतो विद्यार्थी, अगदी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला येत असतं, सगळं छान वाटत असतं आणि मग त्याला काय वाटतं की अरे मला तर सगळंच जमायला लागलंय, मी तर सगळं छानपैकी करतोय, बाकीच्यांना तर अजून तिथपर्यंत पोहोचायचंच नाही.
मुळात सगळ्यात महत्वाचं काय की इथे तुमची जी काही लढाई आहे ती तुमच्या स्वतःसोबत आहे. आपण आज जर आपल्याला एक गोष्ट येत असेल ना तर उद्या आपल्याला 2 गोष्टी यायला पाहिजे, परवा आपल्याला 3 गोष्टी यायला पाहिजे. सो बेसिकली काय आहे, स्वतःसोबत ज्या वेळेला तुमची लढाई असते त्यावेळेला बाकीच्यांकडे बघायचं नाही. आणि जर तुम्ही बाकीच्यांकडे नाही बघितलं तर तुम्ही समोर रस्ता बघून तुम्ही आता मार्ग ठरवला ना तुमचा. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, मार्ग ठरवला. मग त्या मार्गामध्ये तुम्ही अर्ध्यात येऊन थांबत नाही, तुम्ही सरळ पुढे, तुम्हाला तुमचा गोल दिसतोय, गोल दिसत असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली तिथपर्यंत पोहोचताय जर तुम्ही हळूहळू गेलात तर. ठीक आहे. आता दुसरं काय करायचंय याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आपलं लक्ष निश्चित करायचंय. आपलं लक्ष कसं निश्चित करणार आहे तुम्ही, तर मला आज संध्याकाळपर्यंत हा धडा पूर्ण वाचायचा आहे, मला या आठवड्यामध्ये या विषयाचे हे चॅप्टर्स कंप्लीट करायचे आहेत, मला इयत्ता 10वी मध्ये 95 पेक्षा जास्त मार्क हवे आहेत, मला आता विज्ञानाचा हा धडा मी पूर्णपणे छान समजून घेणार आहे, सगळ्या कन्सेप्ट माझ्या क्लिअर होणार आहेत. हे असे छोटे छोटे गोल्स ठरवा. डेली बेसिसवर ठरवा किंवा वीकली बेसिसवर ठरवा, मंथली बेसिसवर ठरवा. 3 पद्धतीने जर तुम्ही तुमचे गोल्स ठरवलेत ना तर तुम्हाला ते सॉर्ट आउट होतं. ठीक आहे. आजचा अभ्यास केला की मग तुम्हाला कळतं की अरे हा आपला आठवड्याचा जो गोल ठरवला होता आपण तो आपला क्लिअर होतोय. मग आपल्याला दर आठवड्याला तो गोल क्लिअर झाला की मग मंथली गोल जो आहे आपला तो मंथली गोल सुद्धा आपला प्रॉपरली क्लिअर होणार आहे. तो रोज काय करायचंय, रोज थोडा थोडा अभ्यास करेल असं नाही म्हणायचं, रोज करायचा तुम्हाला थोडाच आहे, पण तो थोडा म्हणजे काय, तर सकाळी उठल्या उठल्या ठरवून घ्यायचंय की थोडा म्हणजे काय, तर थोडा म्हणजे मी या विषयाचा हे चॅप्टर कंप्लीट करून घेणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला रविवारी छानपैकी असं एक मस्त कागदावर लिहून ठेवायचं की सोमवारी मी हा चॅप्टर करणार, मंगळवारी हा चॅप्टर करणार, बुधवारी हा चॅप्टर करणार. आणि मग ऍट द एंड ऑफ वीक पुढच्या संडेला तुम्ही ते जे सगळे चॅप्टर केलेले आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत त्यांचा सगळ्यांचा टेस्ट द्या किंवा तुम्ही चेक करा. आई बाबांना सांगा की मला यातनं कुठलाही प्रश्न विचार, मला जमतोय का सांग. ठीक आहे. किंवा तुमच्या घरात मोठे बहीण भाऊ असतील तर त्यांना सांगा. सो अशा पद्धतीने थर्ड जे आहे ते पण मी तुम्हाला तेच सांगितले की रोज काय करायचं, तुम्हाला छोटे छोटे टार्गेट जे आहेत ना ते छोटे छोटे टार्गेट तुम्हाला रोजचे ठेवायचे. रोजचा छोटा टार्गेट जर तुम्ही ठेवला, पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, मार्ग शोधला. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलं, त्या मार्गामध्ये म्हणजे आता मी तुम्हाला सांगते, पहिली स्टेप मला कुठे जायचं होतं, कन्याकुमारीला जायचं होतं. मग पहिली स्टेप माझी काय ठरली की मला कन्याकुमारीला जायचं आणि मला कन्याकुमारीपासून मला महाराष्ट्रापासून कन्याकुमारीपर्यंत रेल्वेने जायचंय. इथून आधी मी माझ्या घरातनं निघून स्टेशनपर्यंत रिक्षेने जाणार, तिथून मी ट्रेन करणार, कन्याकुमारीला उतरणार, कन्याकुमारीला उतरले की तिथनं मी परत काहीतरी ऑटो वगैरे तिथे जे काही असेल ते बघणार आणि माझं जे हॉटेल आहे तिथे जाऊन राहणार. सामान वगैरे ठेवलं की मग मी समुद्र किनाऱ्यावर बीचवर खेळायला जाणार. सो हे काय झालं, हा मार्ग झाला. दुसऱ्या याच्यामध्ये मी काय डिसाईड केलं की मला जो प्लॅन आउट केलाय इथून तिथपर्यंत जाण्यासाठी, मग मला इथून तिथे जायचंय तर मला किती खर्च येणार आहे, मला किती रुपये लागणार आहे, मला हे सगळं याची सगळी जमाबेरीज जी आहे, म्हणजेच काय की मी कुठल्या कुठल्या पद्धतीने अभ्यास करणार आहे हे मी डिसाईड करून घेतलं. बरोबर. की मग मी पहिला स्टेप काय होती, मला इथून जायचंय रेल्वे स्टेशन पर्यंत, इथून मी आज काय करणार आहे, आज मी करणार आहे रेल्वे स्टेशन पर्यंत जायचं काम. ठीक आहे. छोटासा स्टडी करणार आहे मी, एकच चॅप्टर करणार आहे आज दिवसभरातनं माझा एकच चॅप्टर होणार आहे. मग वर्षभरामध्ये 365 दिवस असतात. 365 दिवस जर तुम्ही रोज एक चॅप्टर जरी केला ना तरी तुमच्या वर्षाला 365 चॅप्टर होतात. याच्यामध्ये आपण असं म्हणूयात 65 दिवसांची सुट्टी घेऊन घेऊ तरी 300 चॅप्टर तुमचे वर्षाकाठी तयार होऊ शकतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमचे जे काही टार्गेट्स आहेत त्या टार्गेटची छान छोटी छोटी विभागणी करा. ओके. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती स्टेप आहे आपल्याला बेसिक फाउंडेशन जे आहे ते बेसिक आपल्याला क्लिअर करायचं आहे. ठीक आहे. मग बेसिक कसं क्लिअर करणार, तर बेसिक क्लिअर करण्यासाठी आपल्याला जे काही सोपे सोपे प्रश्न आहेत ना ते सोपे सोपे प्रश्न आपण सोडवायला सुरुवात करायची. ठीक आहे. म्हणजे काय, मग गणिताचं बेसिक काय आहे, गणिताचं बेसिक आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गणिताच्या करून घेतल्यात. त्याच्यानंतर मराठीचं बेसिक काय येईल, व्याकरण येईल, वाचणं येईल, लिहिणं येईल, हे तुम्ही केलं. त्याच्यानंतर इंग्लिशचं काय येईल, सेम मराठीसारखं तुम्हाला इंग्रजी छानपैकी वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, थोडंफार बोलता आलं पाहिजे. तुम्ही कुठल्या मीडियम मध्ये शिकताय, जर तुम्ही मराठी मीडियम मध्ये शिकत असाल तर तुम्हाला
इंग्लिश थोडंसं आलं पाहिजे, तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकत असाल तर तुम्हाला मराठी पण आलं पाहिजे, बुद्धिमत्ता, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय असतो, मग तो सुद्धा तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी बेसिक साठी वेळ दिला पाहिजे, की मी रोज एक एक चॅप्टर बुद्धिमत्तेचं करेल किंवा एक एक एक्सरसाइज मी बुद्धिमत्तेची सॉल्व्ह करेल, हे की नाही. मग जर तुमचा पाया पक्का झाला तर पाया पक्का झाल्यानंतर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही, पुढे भविष्यात सुद्धा कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही. फक्त तुमचा पाया काय पाहिजे, पाया मजबूत पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या पद्धत याच्यामध्ये जर आपण बघितलं, पुढे आता काय करणार, पाया पक्का केला, सगळं झालं, मग आता काय करणार आहे, तर आता आपल्याला सराव करायचा आहे. मग हा सराव कसा करणार आहे, हा सराव रोज करायचा आहे, रोज सराव करायचा आहे, रोजची रोज आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. सकाळी आपण समजा एखादी संकल्पना वाचली, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आज एक चॅप्टर करणार आहे, मग मी काय केलं, दिवसभरातनं सकाळी एक चॅप्टर तो वाचला, ठीक आहे, दुपारी मी त्या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर बघितले, त्याच्यानंतर मग इव्हिनिंगला काय केलं, त्याच्यावरचे जे काही सराव होते ते सराव केले. सराव कसे करणार, तुम्ही रिव्हिजन करू शकताय, तुम्ही क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करू शकताय त्या टॉपिकवर, किंवा तुम्ही अजून काही त्याच्यावर इनोव्हेटिव्ह तुमचे चार्ट वगैरे प्रिपेअर करू शकताय, तुम्ही तुमचं नंतर तो चॅप्टर आठवून त्याच्या नोट्स लिहू शकताय. तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय कुठल्या पद्धतीने योग्य सराव होईल तो तुम्ही स्वतः शोधायचा आहे, की माझ्यासाठी ही पद्धत चांगली. आता मी माझं जर सांगितलं, मी काय करते, तर मी सकाळी जर समजा एखादा चॅप्टर वाचला तर इव्हिनिंगला मी त्या चॅप्टरलाच मला जे काही आठवत असेल त्याचं नोट्स फॉर्मॅटमध्ये तयार करत असते. ठीक आहे. म्हणजे काय होतं, की मग मला तो चॅप्टर पूर्णच्या पूर्ण त्या नोट्स ज्या आहेत, माझ्या नोट्सही तयार होऊन जातात. नोट्स तयार झाल्यामुळे मला ऐन एक्झामच्या वेळेला फक्त तेवढ्या नोट्स वाचल्या तरी सुद्धा सगळा चॅप्टर आठवून जातोय. किंवा मग मी आठवड्याचा जो सराव आहे तो कसा करते, आठवड्याच्यासाठी मी काहीतरी प्रश्न काढलेले असतात, मग ते प्रश्न मी सॉल्व्ह करते. ठीक आहे. किंवा मी माझ्या घरातल्या मोठ्यांना दाखवते की हा हा चॅप्टर आहे, आता नाही लहान असताना मग मी माझ्या आईला किंवा बाबांना सांगायचे की तुम्ही मला ह्या चॅप्टर मधनं कुठलाही प्रश्न विचारा, मी या आठवड्यामध्ये इतके इतके चॅप्टर केलेले, तुम्ही त्यातला कुठलाही विचारा. तुमच्या घरामध्ये कोणीतरी मोठं असतं, तुमच्याकडे कोणीतरी शिक्षक असतात की जे शिक्षक तुम्हाला छानपैकी मदत करू शकतात, त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. ठीक आहे. तो प्रश्न सोडवा, प्रश्न जास्तीत जास्त सोडवा, रिव्हिजन जास्तीत जास्त करा. ठीक आहे. आता मी तुम्हाला रिव्हिजन आणि प्रश्न सोडवणं दोन्ही गोष्टी एकत्र सांगितल्यात, सायमल्टेनियसली सांगितल्यात, की तुम्हाला रिव्हिजन पण करायची आणि तुम्हाला सराव देखील जो आहे तो सराव करायचा आहे. 10 मिनिटांसाठी करा, खूप नाही, 10 मिनिटांसाठी करा, 15 मिनिटांसाठी करा, दिवसभरात उजळणी चालते तेवढ्या 15-20 मिनिटाच्या ज्या काही नोट्स तुमच्या तयार होतात, रनिंग नोट्स ज्याला आपण म्हणतो, रनिंग नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही ज्या वेळेला वाचतायत त्यावेळेला काढलेल्या नोट्स, मग ह्या रनिंग नोट्स बघून तुम्ही तुमच्या परत एक नोट्स तयार करा की ज्या तुमच्या छान असतील, किंवा छान डोळे मिटून बसा आणि आठवा सकाळपासून आपण काय काय वाचलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा रिव्हिजन होते. प्रत्येकाची टेक्निक वेगळी असते, तुम्ही तुमच्यासाठी कुठली टेक्निक काम करते ते शोधा. ठीक आहे. सो रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन केल्याने काय होतं ना, की आपण जे काही वाचलेलं आहे ते आपल्या डोक्यातनं चाललं नाही जात, ते आपल्या लक्षात राहतं. ठीक आहे. आणि सगळ्यात फायनली तुम्हाला काय करायचंय, तर मॉक टेस्ट द्यायच्या आहेत. मॉक टेस्ट म्हणजे काय, सराव चाचण्या. तुमची जी काही एक्झाम असेल, कुठलीही एक्झाम असू देत, स्कॉलरशिप असू देत किंवा तुमची नवोदयची असू देत, ऑलिम्पियाड असू देत, होमी बाबा असू देत, कुठलीही एक्झाम तुमची असू देत, त्या एक्झामशी रिलेटेड ज्या काही मॉक टेस्ट आहेत त्या मॉक टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत, जेणेकरून काय होईल की तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेमध्ये तुमचं काय होणार आहे ते तुम्हाला लक्षात येईल. मग तुम्हाला कुठल्या प्रश्नाला किती वेळ लागतोय, वेग तुमचा प्रश्न सोडवण्याचा किती आहे, तुमची प्रश्न सोडवण्याची अचूकता किती आहे, तुम्हाला प्रश्न किती आत्मविश्वासाने सोडवता येतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. आणि ऍट द एंड ज्या वेळेला तुम्ही पेपरला जाल त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग जो आहे तो नक्कीच होणार आहे. ठीक आहे. तर आता जर समजा तुम्हाला पास व्हायचंय, कुठलीही एक्झाम, मी फक्त एक एक्झाम नाही म्हणते, तुम्हाला कुठलीही एक्झाम जर क्वालिफाय करायची, पास व्हायची, तर रोज छोटे छोटे प्रयत्न करा. रोज एक एक ब्लॉक रोज ठेवा. रोज जर तुम्ही एक वीक ठेवत गेला ना तर वर्षभरामध्ये तुमचं घर नक्की तयार होणार आहे. ठीक आहे. तर फाउंडेशन ह्याच पद्धतीने काम करतं की तुम्हाला तुमची रोजची तयारी जी आहे ना ती महत्वाची आहे. ठीक आहे.
मग आता ही रोजची जी तयारी आहे, ही रोजची तयारी तुम्ही कशी करणार? बऱ्याच जणांना स्वतः अभ्यास करायला कठीण जातो किंवा बऱ्याचशा कन्सेप्ट आपल्याला माहीत नसतात, आपल्याला समजत नसतात. या सगळ्या कन्सेप्टसाठी इग्नाइट पाठशालातर्फे जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे वेगळे वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, मग कुठले कुठले ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे? तर नवोदयची आपल्याकडे तयारी होते, स्कॉलरशिपची आपल्याकडे तयारी होते, त्याच्यानंतर NTS, MTS, NMMS, सैनिकी स्कूल, ऑलिम्पियाड, होमी भाभा, मंथन यासारख्या ज्या काही एक्झाम्स आहेत, या सगळ्या एक्झाम्सची तयारी आपल्याकडे होत असते. तुम्हाला कुठल्या एक्झामच्या तयारीबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यासाठी फोन करा, किंवा तुम्हाला आता बघितलं तर बऱ्याचशा एक्झाम्सचे जे काही बॅचेस आहेत त्यांचे ऍडमिशन्स आपल्याकडे सुरू आहे. जवाहर नवोदयचं ऍडमिशन सुरू आहे, स्कॉलरशिपचे ऍडमिशन सुद्धा सुरू आहेत. स्कॉलरशिपची बॅच आपली सुरू आहे, जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच सुरू आहे. जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला तुमचे जे लेक्चर्स आहेत, लाईव्ह लेक्चर, तर तुम्हाला ज्या वेळेला लेक्चर चालू आहे त्यावेळेला तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते डाऊट त्या लाईव्ह लेक्चर मधनं लगेच सोडवले जाणार आहे. परंतु यासोबतच आपण रेकॉर्डेड लेक्चर पण देतो. जर समजा तुम्हाला लाईव्ह लेक्चर नाही बघायला मिळालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या सोयीने कधीही बघा. किंवा जर समजा तुम्हाला एखादी कन्सेप्ट लाईव्ह लेक्चरमध्ये नाही लक्षात आली, नंतर तुम्ही पुन्हा रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघू शकताय. त्याला लिमिट नाहीये की एक लेक्चर तुम्ही 5च वेळा बघितलं पाहिजे, 4च वेळा बघितलं पाहिजे. नाही, तुम्ही कितीही वेळा रेकॉर्डेड लेक्चर बघू शकताय. त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रॅक्टिस टेस्ट ह्या इग्नाइट पाठशालाकडनं घेतल्या जात असतात, जेणेकरून काय होणार आहे की तुमची प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस छान होईल. त्याच्यानंतर सगळे छानपैकी अनुभवी शिक्षक आहेत, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन मिळतं. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा वेगळे सत्र घेतले जातात. मोबाईल, लॅपटॉप, टॅब अशा वेगळ्या वेगळ्या कुठल्याही इंटरफेसवर तुमचे हे जे काही लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स चालतात. आणि हे सर्वच याच्यासाठी, सर्वच बॅचेससाठी आहे. ठीक आहे, मी ज्या काही बॅचेस तुम्हाला सांगितल्या त्या सर्व बॅचेससाठी. जवाहर नवोदयची बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर 4,999 ची बॅच आहे. आणि या बॅच मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला EMI चा सुद्धा ऑप्शन आहे. ठीक आहे, 6,000 रुपयाचा EMI सुद्धा आपल्याला ऑप्शन हा आहे. ठीक आहे, मग ह्या EMI मध्ये तुम्हाला दोन असे 3 हप्ते 2,000चे भरायचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ह्या एक्झामच्या बाबतीत किंवा इतर कुठल्याही शालेय लेव्हलच्या एक्झामच्या बाबतीत तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण विचारू शकता, किंवा तुम्ही 8983345857 हा जो नंबर आहे या नंबरवर सुद्धा कॉल करू शकतात, जेणेकरून काय होईल की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. थँक्यू.